बरं, हे सगळं शिकत असताना शिक्षण एवढं नव्हतं. तुम्हाला आझाद हिंद फौज हे नाव जे माहिती आहे ना, मला तर वाटतं पांडुरंग खानकोजे आणि गदर मुवमेंट ही जर नसली असती तर नेताजी सुभाषचंद्र बोस काहीच करू शकले नसते. सशस्त्र क्रांती करताना त्यांना एका स्प्रिंग बोर्डचा उपयोग झालेला आहे गदरचा. गदर मुवमेंट अयशस्वी झाली, मान्य आहे, पण त्यांनी जे नेटवर्क तयार करून ठेवलेलं होतं जगभरात, खास करून अमेरिका, कॅनडा या ठिकाणी आणि युरोपमध्ये सुद्धा, त्या नेटवर्कचा खूप मोठा उपयोग सुभाषचंद्र बोसांना नंतरच्या काळात झाला. किंवा गदरनी ज्या चुका केल्या होत्या त्या टाळता सुद्धा आल्या सुभाषचंद्र बोस. एक सगळ्यात त्यांनी, तुम्हाला लक्षात येईल, आझाद हिंद फौज हा शब्द सुद्धा त्यांनी जो घेतला तो सुद्धा एका अर्थी मला असं वाटतं खानकोजेंचं नाव न घेता त्यांनी खानकोजेंना एक मानवंदना दिलेली आहे. कारण जेव्हा हे जपानमध्ये गेले खानकोजे, तेव्हा त्यांनी तिथं काम करत असताना इंडिया इंडिपेंडन्स लीग नावाची एक संघटना सुरू केली. पुढे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांनी इंडिया इंडिपेंडन्स लीगची एक शाखा काढली आणि अमेरिका आणि कॅनडाभर ते त्याच्या शाखा वाढवत गेले. पुढे जाऊन तिथल्या शीख समुदाय, तिथे मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शीख लोक तिथं नुकतीच आलेली होती आणि ते सगळे मजूर होते, लाकूड तोडणं, खाणीत काम करणं, अशा पद्धतीची ती कामं करत होते. त्या लोकांना गोळा करून त्यांना सांगायचं देशभक्ती रुजवायची, याच्यासाठी त्यांनी एकदा सभा जेव्हा होती त्या लोकांनी सांगितलं, आम्ही सगळं सरकारी करू, पण ते इंडिया इंडिपेंडन्स लीग आम्हाला नाव काही पटत नाही, आपलं देशी नाव ठेवा. आणि म्हणून जे नाव सुचलं होतं ते होतं आझाद हिंद पार्टी. आझाद हिंद पार्टी हे नाव त्यावेळेला आलेलं आहे. त्याचीच लेगसी पुढे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी घेतलेली हे लक्षात येतं. मग गदर हे नाव कुठनं येतं? गदर या नावाला खरं तर पांडुरंग खानकोजेंचा विरोध होता. परंतु जेव्हा आझाद हिंद पार्टीचं काम खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं, 5, 10, 15,000 स्वयंसेवक झाले अख्ख्या युरोपमध्ये, सॉरी अख्ख्या अमेरिका आणि कॅनडामध्ये, त्यानंतर अशी गरज निर्माण झाली की मोठ्या प्रमाणामध्ये त्यात शीख आणि पंजाबी लोक आहेत, तर त्यांना कंट्रोल करायला, कारण कधीही जेव्हा मोठ्या संख्येने लोक येतात त्यावेळेला गट पडायला लागतात. मग त्या सगळ्यांना काबूत ठेवू शकणारा एक प्रभावी नेता असावा लागतो. तशा नेत्याची गरज आहे, त्याच्या नेत्याच्या शोधात आपण असं त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांना लाला हरदयाळ म्हणून एक नेता त्यांना सापडले की जे या सगळ्यांना कंट्रोल करू शकते. त्या लाला हरदयाळ हे मात्र काय होतं, त्यांनी ठीक आहे म्हणले, मी नेता होतो या सगळ्या संघटनेचा, पण ते म्हणजे आपण याचं नाव बदलायचं, ह्याचं नाव ठेवायचं गदर पार्टी. तर ते थोडे डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी होते लाला हरदयाळ, स्वतःच अधिकार गाजवणे अशा साधारण विचार असत. त्यांचे विचार वाईट नव्हते, परंतु पांडुरंग खानकोजेंचं मतभेद जगायला होते. पण शेवटी त्यांचं काय, सगळ्यांना जे पडतंय ते स्वीकारणं भाग आहे. ते काय त्यांनी बंगाली वगैरे कधी केली नाही पांडुरंग खानकोजे, त्या प्रकारचे ते नव्हते खानकोजे, की मावळा थोडक्यात असल्यासारखा होता. तर खानकोजेंचं म्हणणं काय होतं की गदर या शब्दाचा अर्थ आहे बंड. आणि 1857ला आम्ही जे केलं ते बंद नाही केलं, आम्ही युद्ध केलं. आणि आता जे करायचं ते सुद्धा युद्धच करायचं, आम्हाला बंद नाही करायचं, उठाव नाही करायचं. क्रांती, पूर्ण क्रांती करायची ब्रिटिशांच्या विरुद्ध. त्याच्यामुळे गदर शब्द कसा येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, जे काही आहे ते आहे, गदर म्हणून ते गदर हा शब्द आलेला आहे. पण गद्दार हा जो शब्द तुम्ही आजकाल जो ऐकता ना, तो गदर या शब्दावरूनच निर्माण झालेला आहे. असो, तर त्या गदर मुवमेंट, गदर चळवळ सुरू झाली आणि पहिल्या वर्गशाळा आणि त्याचा पूर्ण म्हणूया आपण मुक्तहेरगिरीचा जो खातं होतं आणि त्याचं लष्करी खातं, त्याचे प्रमुख पांडुरंग खानकोजे होते, कारण लष्करी ट्रेनिंग घेऊन आलेले होते. तर त्यांच्यावरती जबाबदारी होती की खुशकीच्या मार्गाने, म्हणजे जमिनी मार्गाने भारतावरती वायव्य दिशेने अटॅक करायचा. म्हणजे आज जिथे अफगाणिस्तान आणि ईशान्य आहे, तुम्हाला ग्वादार बंदर माहिती आहे, बलुचिस्तान, जे आज
पाकिस्ताननी चीनला परस्पर देऊन टाकलेला आहे. ते ग्वादार आणि त्याच्या अवतीभोवतीचा बलुचिस्तानमधला भाग जो इराण आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरचा आहे. आजचा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानात पेशावर वगैरे तो भाग जो की अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरवरती येतो. तो तेवढ्या लेवलपर्यंत अखंड भारताची सीमा तोपर्यंत भिडलेली होती. बरोबर काय? तोपर्यंत पाकिस्तानच अस्तित्वात नव्हता. आपण बोलतो 1914च्या विषयी बोलतोय. बरोबर? फायली झालेली नव्हती अजून. त्यामुळे त्या दिशेने अटॅक करायचा इराणमधनं अशी योजना आखण्यात आली. पण ही लोक तर अमेरिकेत बसलेली होती. जगभरातून ह्या गदर मुव्हमेंटच्या साठी लोक गोळा झाले. कुठून गोळा होत होते तुर्कस्तानमध्ये. तुर्कस्तान, इराक या एरियामध्ये. त्या काळात इराक स्वतंत्र नव्हता. त्यावेळेला ऑटोमन टर्किश एम्पायर होतं, ज्याचं म्हणजे आजचा तुर्कस्तान. पण त्याचे आजचा इथपर्यंत पसरले होते. त्याचं साम्राज्य मोठं होतं. आजचा सिरिया असेल, जॉर्डन असेल, आजच्या सौदी अरेबियातला कित्येक भाग असेल, आजचा इराण होता स्वतंत्र, पण इराक असा खूप मोठा भाग ऑटोमन टर्किश एम्पायर होता. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर त्याचे तुकडे वगैरे पडले. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा भाग डोळ्यात पुढे तुमच्या. तर पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्या ह्याच्यातच असंच चोरी छुपे पद्धतीने न्यूयॉर्क मधून हे लोक निघाले बोटीतनं. तुर्कस्तान आधी ग्रीसला पोहोचले. ग्रीसमधून तिथूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा ससे मिळा चुकवत तुर्कस्तानला, इस्तांबूलला. तिथून थोडं चालत, थोडं बोटीनी असं करत करत मग पूर्णपणे जमिनीवरनं प्रवास करत करत इराकतून इराण आणि इराणमध्ये त्यांना शेवटी युद्ध करायला लागलं ब्रिटिश फौजेशी. मग इथून गदर लोकांचे जे काही तुकड्या होत्या ते एका बाजूला आणि एकीकडे ब्रिटिशांच्या तुकड्या. आणि हे युद्ध एकदा झालं नाही, म्हणजे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या स्कर्मिशेस, ज्याला आपण चकमकी म्हणतो, अशा झाल्या. पण आजचा ग्वादर आणि अवतीभोवतीचा भाग काही काळासाठी त्यांना स्वतंत्र करता आला होता. आणि भारताचं स्वातंत्र्य जाहीरही करता त्यांनी ठरवलं होतं. जो काही तुकडा, जसं अंदमान निकोबारची बेटं सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा जिंकली त्यानंतर त्यांनी तिथे स्वतंत्र भारताचा झेंडा म्हणून आझाद हिंद फौजेचा झेंडा लावलेला होता आणि भारत स्वतंत्र होत आहे म्हणून घोषित केलं होतं. तशाच पद्धतीची घोषणा पांडुरंग खरगोजेंनी पण केली. आजच्या त्या ग्वादर आणि त्या अवतीभोवतीच्या भागात छोटा तुकडा होता, पण त्याचा प्लॅन असा होता की बेस निर्माण झाला. आपल्याला एक आपली हक्काची भूमी निर्माण झाली. तिथे मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलवून घ्यायचं, तिथे शस्त्रास्त्र आणायची. बरं, त्याला मान्यता 6 देशांनी मान्यता दिली. ब्रिटिश विरोधी जे देश होते, ऑस्ट्रिया असेल, जर्मनी असेल, अशा सगळ्या देशांनी, तुर्कस्तान, अशा देशांनी मान्यता पण दिली. हे आपल्याला काही शिकवलं चाललंय आपल्या शाळेच्या पुस्तकांमधून, कॉलेजातल्या पुस्तकांमधून. हे काही एक उदाहरण असं होतं, गदर मुव्हमेंट बस. पण इतकं काय घडलेलं होतं बरं. आता ह्याच्यात आणखी अंगावर टाका येणारी गोष्ट, तुम्हाला उधमसिंग पिक्चर तुम्ही बघितला, जर बघितला असेल किंवा निदान ऐकलं असेल, उधमसिंग पेटला कशामुळे होता? भगतसिंग कशामुळे पेटला होता? जालियनवाला बाग हत्याकांड. बरोबर? जालियनवाला बाग हत्याकांडाचे तुम्ही शॉर्ट्स त्या पिक्चरमध्ये बघितले. त्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सगळ्यात वाईट क्रिकेट कोण होता? विलन. जनरल डायर. त्यांनी आदेश दिले ना शेवटी. त्याला सांगता आलं असतं की काही गोळ्या द्यायची गरज नाहीये, सगळं शांततेत चालू होतं, गोळ्याच्या पण शस्त्र नव्हती, काही नव्हतं. पण त्यांनी गोळ्या देण्याचे आदेश दिले. तिथे एक्झिटचा एकच दार होता. तुम्हाला सगळा तो इतिहास माहिती आहे. त्या जनरल डायरचा निषेध करण्यासाठी जी काही कत्तल झाली, अमानुष कत्तल झाली, ज्याची आता सांगायला हरकत नाही, विन्स्टन चर्चिल हा सुद्धा एक फार म्हणजे हिटलर विरोधी होता म्हणून आपल्याला तो चांगला वाटतं, पण विन्स्टन चर्चिल हा काही साधा माणूस होता. तोही खुर्ची होता माणूस. तुम्ही नीट वाचलात त्याच्या इतिहासात तुम्हाला लक्षात येईल. पण त्या विन्स्टन चर्चिलनी सुद्धा त्या घटनेचा निषेध केला ब्रिटिश संसदेमध्ये की हे अमानुष हत्याकांड झालं, असा निषेध केला त्यांनी. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांची मिळालेली मानाचा किताब त्यांनी परत केला. इतका भयंकर काय काय गोष्टी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर घडल्या. लोकांची
पेटून उठले. लोकांनी निश्चय केला की याचा बदला घ्यायचा. त्यांनी बदला घेतला नाही. उधमसिंगांनी बदला घेतला. भगतसिंगांनी वेगळ्या पद्धतीने बदला घेतला. तो पेटून उठला. पण हे जालियनवाला बाग हत्याकांड घडवलं जातं. तुम्हाला वाटतं की ह्या जालियनवाला बाग मध्ये काय घुसलाय असतं, पण तो जनरल डायर आहे तो आणि अजून एक ब्रिटिश अधिकारी, नाव काय म्हणतात, जनरल साइक्स, हे दोन जनरल त्या इराण आणि भारतच्या बॉर्डरवरती नेमलेले होते ब्रिटिशांनी. आणि याच जनरल साइक्स आणि जनरल डायरची पंगा गदरच्या फौजेला घ्यायला लागलेला होता. आणि त्या गदर फौजेचं नेतृत्व पांडुरंग खानकोजे आणि त्यांच्या सहकार्यांना करायला लागलेलं होतं. त्याच जनरल साइक्सनी, म्हणजे त्या गदरचं एवढं काय फार मोठं कर्तृत्व होतं असं वाटेल, पण त्या जनरल साइक्सनी नमूद करून ठेवलेलं आहे. साइक्सनी त्याच्या म्हणजे प्रयत्न अयशस्वी ठरले की 1915 ते 18 या काळात आधी जर्मन सैनिकांनी नंतर इराणी बलुची टोळ्या यांच्या समवेत जनरल साइक्स आणि जनरल डायर यांच्या सैन्याशी गनिमी काव्यांनी लढाया केल्या. ते प्रयत्न अयशस्वी ठरले तरीही त्याविषयी हिस्ट्री ऑफ पर्शिया या आपल्या पुस्तकात जनरल साइक्सने आपला अनुभव लिहिलेला आहे. तो काय म्हणतो, टू लुक ॲट द रिव्हर्स ऑफ द मेडल, had we been defeated and defeat was very near at times, the result in India and in Persia might well have been serious. म्हणजे आम्ही कित्येकदा म्हणजे आम्ही ठीक आहे, आम्ही जिंकलो, आज सगळं काही ठीक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज म्हणजे जेव्हा तेव्हा त्यांनी सगळं शांत झाल्यानंतर लिहिलंय. पण आम्ही पराभवाच्या उंबरठ्यापाशी येऊन ठेपलो होतो, एकदा नाही अनेकदा. आणि जर खरंच आपण तिथे पराभव झाला असता तर त्यानंतरचा पर्शिया म्हणजे इराण आणि त्यानंतरचा भारताचा इतिहास नेमका काय राहिला असता सांगू शकत नाही. त्याचा अर्थ काय, जर त्या ठिकाणी गदरचा पराभव झाला नसता तर आपण जसं म्हणतो ना, आझाद हिंद फौजेचा पराभव जरी इम्फालला झाला नसता तर 47 स्वातंत्र्य मिळालं असतं का आधीच मिळालं असतं? आधीच मिळालं असतं. पण ते काय स्वरूपाचं स्वातंत्र्य मिळालं असतं आपल्याला? स्वाभाविक आहे, तुम्ही गेस करू शकता. कारण 47 आता ठीक आहे, आझादी का अमृत महोत्सव वगैरे सगळं ठीक आहे, पण 47 ला स्वातंत्र्य मिळालं तर काय नाही मिळाली, हा माझा एकच प्रश्न आहे. फाळणी झालेलं स्वातंत्र्य मिळालं ना आपल्याला, तसं झालं असतं का? बरं, हे तर आपण बोलतोय सुभाषचंद्र बोसांच्या वेळेस. त्याच्या आधी पहिल्या महायुद्धाच्या वेळेला 1915 ते 18 या 3 वर्षात जर गदरचा पराभव इराणच्या भूमीवर झाला नसता आणि तो जनरल साइक्स म्हणतोय त्याप्रमाणे जर खरोखरच जनरल डायर आणि त्या जनरल साइक्सला पराभव खराखराच भोगायला लागला असता, परिणाम काय झाला असता, कदाचित त्याच वेळेला आपण स्वतंत्र झालो असतो आणि अखंड स्वातंत्र्य मिळालं असतं. एवढंच नाहीये, लॉर्ड सिडनहॅम नावाचा एक आहे, तो 1917 ला संडे टाइम्स मध्ये म्हणतो की 1857 नंतर प्रथमच गेली 3 वर्षे आम्हाला भीतीदायक आणि साहसी भारतीय क्रांतिकारकांचा धाक वाटला. कारण गोष्टी फक्त बॉर्डरवर चाललेल्या नव्हत्या. गदरचे क्रांतिकारक भारताच्या आत राहून पण गोंधळ करतो. गदर मुवमेंट फेल झाली, पहिलं युद्ध संपलं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात खटले ब्रिटिशांनी चालवले. ते रॉबलेट ऍक्ट वगैरे काय काय गोष्टी आणल्या आणि अनेक लोकांना देहदंड दिला, अनेक लोकांना फाशी चढवलं, अनेक लोकांना काळेपणाच्या शिक्षेवर पाठवलं. सगळ्यांना त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं होतं. भारत हा अस्थिर झालेला होता, त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा होता. म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना अशा पद्धतीने नेस्तनाबूद करून टाकलं, गदर मुवमेंट हालचाल करून टाकली. त्या जनरल डायरच्या मनात कुठेतरी राहिलेलं होतं की या लोकांनी, या गदरच्या लोकांनी, पण या गदरच्या मागे मोठ्या प्रमाणात सैनिक कोण होते? पंजाबी होते, शीख होते. त्या लोकांना खेचला पाहिजे, कुठेतरी त्याच्या मनात सुप्त राग निर्माण झालेला होता जनरल डायरच्या. ह्याचा बदला त्यांनी जालियनवाला बागमध्ये घेतलेला. कुठेही तुम्हाला वाचायला मिळणार नाही, कुठेच काही होणार नाही.
पण घटनांचा क्रम तुम्ही बघितला की तुम्हाला लक्षात जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विषयी इंट्रोडक्टरी माहिती तुम्ही जर विकिपीडियावर जरी वाचली तरी त्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये गदरचा इन्फॉर्मेशन येतेच, त्याचा संदर्भ येतोच, कुठेही खानखोजेंचं नाव नाही. पण खानखोजेमधून म्हणजे गदरमधून जर खानखोजे काढून टाकला असतं तर गदर संघटना काय उरली असती असा एक मला बेसिक प्रश्न वाटतो. जेव्हा तुम्ही हे वाचाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. कारण त्या माणसाने स्वतः क्रेडिट घेण्याच्यासाठी कधी काही काम केलं असेल आणि कोणी त्याच्यासाठी भांडायला उभा राहायला गेले तेही असेल. ठीक आहे, काय विजयासारखा विजय नसतो, पराभवासारखा पराभव नसतो. विजय जर झाला असता तर मोठं नाव दुमदुमलं असतं, पण पराभव झाला असता तर त्यानंतर जे मोबाईल लागलं ते खानखोजेंना तसं वाटायला आलं की तिथून पुढे 6 ते 7 वर्ष एका इराणमधल्या टोळीमध्ये त्यांना आश्रय घेऊन राहायला लागला. एका इराणमधल्या वाळवंटी टोळीमध्ये आश्रय घ्यायला लागलेला आहे 5 ते 7 वर्ष, आयडेंटिटी बदलून. आणि कशासाठी? जीव वाचवायला, ब्रिटिशांच्या पासून जीव वाचवायला. कारण ब्रिटिशांनी खरं तर त्यांना पकडलं होतं त्या पराभवानंतर. मग स्वतःची सुटका कशी करून घेतली ती पण फार फिल्मी सुटका आहे. आणि मग त्या टोळीमध्ये जाऊन तो टोळीचा जो प्रमुख होता त्याची शुश्रूषा, कारण मेडिकल थोड्या गोष्टी पण कळत होत्या, असं करून त्याचा विश्वास संपादन करून घेतला आणि पूर्ण पेहराव त्यांची भाषा शिकून घेतली त्या टोळीतल्या लोकांची. इराणी पद्धतीनेच बोलणं करणं, कोणाला वाटतच नव्हतं की हा इराणी नाहीये. कल्पना करा, MS केलेला अमेरिकेमध्ये तो टोळी जीवन जगला आहे 5 ते 7 वर्ष. त्यानंतर एक मुंबईला छोटीशी व्हिजिट पण मी केली, पण ते पण कुणाला कळलं नाही, गुप्त व्हिजिट होती. आणि नंतर बॅक टू, पण यावेळेला तो गेला तो मेक्सिकोला. मेक्सिकोला पुढे 25 वर्ष राहिला, 25 वर्ष. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं आता भारत आपल्याला दूर झालं कम्प्लिटली. कारण आता तो पूर्णच म्हणजे पूर्वी तर नुसता वॉन्टेड होता, आता ब्लॅकलिस्ट मध्ये गेलेला होता की जर पकडला गेला तर त्याला साधी सुधी जन्मठेप वगैरे नाही, फाशीच झाली असते. त्याच्यामुळे आता भारतात परत जाणं शक्य नाही. आणि तोपर्यंत लिडरशिप बदलली होती, खूप मोठ्या प्रमाणात लिडरशिप बदलली होती भारतातली, भारताबाहेरची, भारताच्या आतली सगळी स्थिती बदलली होती. त्यामुळे त्यांचे मेक्सिकोमध्ये जे मित्र निर्माण झालेले होते अमेरिकेत असताना त्याचा वापर करून तो मेक्सिकोत गेला आणि मेक्सिकोमध्ये जाऊन त्यांचं जे कृषीचं जे ज्ञान होतं त्याचा वापर करून ते कृषी क्रांती त्यांनी केली. आज मेक्सिको जे मोठ्या प्रमाणात कॉर्नचं प्रोडक्शन करतो आणि एक्सपोर्ट करतो त्याच्या मागे पांडुरंग खानखोजे यांचं मक्याच्या वरचं जेनेटिकच्या वरचं जे संशोधन आहे ते कारणीभूत आहे. आजही मेक्सिकोमध्ये एक म्युरल आहे मोठ्या प्रमाणात, एक मोठीच्या मोठी भिंत आहे, त्याच्यावरती पांडुरंग खानखोजे यांच्यावरती एक आर्ट वालं एक मोठीच्या मोठं म्युरल लावलेलं आहे. ते सरकारनी, त्या मेक्सिकोच्या तेव्हाच्या सरकारनी करून घेतलं मुद्दा, त्यांच्या कामाला ती दिलेली एक पद्धतीची पोचपावती. त्यांच्या त्या मेक्सिकोमध्ये येण्यापूर्वीपर्यंतचं त्यांचं आयुष्य पूर्ण खडतर होतं. इकडून तिकडे एखाद्या भटक्या आयुष्य त्यांचं झालेलं होतं. मेक्सिकोमध्ये त्यांच्या आयुष्याला स्थिरता मिळाली. 25 वर्ष मेक्सिकोत राहिले. तिथे मेक्सिकोमध्ये युरोपमधून पळून आलेली एक स्त्री होती, तिच्याबरोबर त्यांचं लग्न झालं फायनली. पण ती पूर्ण इंडियनाइज झाली होती. बरं, हे मेक्सिकोत तरी का थांबले होते? कारण मेक्सिकोतल्या लोकांना इंडियन बनायचं नव्हतं, युरोपियन लोक. आणि त्यामुळे कुठेतरी आपण ठीक आहे, आपण या ईस्ट इंडियात नाही तर निदान वेस्ट इंडियामध्ये आहोत असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मेक्सिकोत ते राहत होते. तिथे त्यांना 2 मुली झाल्या. मोठ्या मुलीचं नाव सावित्री ठेवलं, धाकटीचं नाव माया ठेवलं. ती जी सावित्री होती तिनेच हे पुस्तक लिहिलेलं आहे, मी कधीही माफी मागणार नाही. त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं. आणि त्यांचा पुढचा सगळा ते काय झालं, 25 वर्ष मेक्सिकोत राहिले. खूप हाय लेवलला त्यांचं काम झालं. अगदी जवळजवळ कृषी मंत्रीपर्यंत त्यांना जवळ नेलं. कदाचित चुकत असेल पण खूप म्हणजे त्यांच्या हातात खूप मोठे अधिकार त्यांच्या सरकारने दिले आणि काम जबरदस्तच होतं त्यांचं. त्या कामाची वाहवा. बरं, हे एवढ्यावर तिथे थांबले नाही. ज्या वेळेला रशियामध्ये लेनिन होता तिथला अध्यक्ष USSRचा, त्या लेनिननी कॉमिंटर्न म्हणून एक गोष्ट होती
केली होती. म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनल नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती रशियन रेव्होल्युशन झाल्यानंतर. तर जगभरातल्या डाव्या विचाराच्या लोकांना बोलवून घ्यायचं. आता मुळात हा पांडुरंग खानकोजे हा एक राष्ट्रभक्त मूळचा कम्युनिस्ट नव्हता, पण अमेरिकेच्या वास्तव्यामध्ये तो समाजवादी विचारांच्या जवळ आलेला होता. तर त्यामुळे तो आता बऱ्यापैकी डाव्या विचारांचा बनलेला होता पांडुरंग खानकोजे. तर पांडुरंग खानकोजेंना सुद्धा इन्व्हिटेशन आलं रशियामध्ये. तर त्यावेळेला मेक्सिकन पासपोर्टच्या वरती ते गेले तिकडे. तर लेनिनची ख्याती होती, तो उगाच कुणालाही अशी भेटायला वेळ देत असायचा. तर त्यांनी खानकोजेंशी मुद्दाम 2 तास चर्चा केली. याचं लक्षात येईल की खानकोजे हा काय माणूस असेल. बरं, त्या चर्चेच्या वेळेला जवळपास कोणीही ठेवला दुभाषा वगैरेची गरज त्यांना लागली नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली कुणालाच नाही. दुभाषाची गरज का पडली नाही, कारण जवळजवळ 12 वर्ष लेनिन हा लंडनमध्ये राहिलेला होता. हे माहिती असेल तुम्हाला कदाचित. जर तुम्ही लेनिनचं चरित्र वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की तो काय फक्त रशियनच त्याला येत होती असं नाही, त्याला इंग्लिश चांगली येत होती. 12 वर्ष रशिया इंग्लंडमध्ये तो राहिलेला होता. आणि खानकोजेंचं इंग्लिश तर छानच होतं. दोघांनी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट केलं. पण लेनिनला असा काय प्रश्न पडला असेल त्याविषयी नंतर त्यांना खोदून विचारण्यात आलं. खानकोजे म्हणले, मी बाकी डिटेल सांगणार नाही, फक्त एवढं सांगायला हरकत नाही की जर मी इराणमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलो नसतो आणि इतके सारे देश जर पालथे घातले नसते तर मला नाही वाटत की लेनिननी मला इतके 2 तास दिले असते. म्हणजे एकतर लष्करी डावपेच नुसते शिकलेले आहेत, त्याचा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन इराणच्या भूमीवरती. इराण का महत्वाचं आहे, कारण ऑटोमन टर्किश एम्पायर खालचं झालं पहिल्या महिन्याच्या नंतर आणि आता रशिया सोव्हिएत रशियाला एक्सपान्शन करायचं होतं. मग तुम्हाला नंतर कळतं की हळूहळू अफगाणिस्तानमध्ये शेवटी शीतयुद्धाच्या शेवटी अफगाणिस्तानमध्ये पर्यंत शिरला होता सोव्हिएत रशिया. म्हणजे पूर्वी जिथे ऑटोमन टर्किश एम्पायर होतं त्यावरती डोळा ठेवलेला होता सोव्हिएत रशियानी तेव्हापासूनच. पण इन्फॉर्मेशन कुठलं काढायचं असतं तर जिथे जी माणसं तिथे ऍक्च्युली गेलेली आहेत त्यांच्याचकडून आपण इन्फॉर्मेशन काढतो ना. तर ती फार महत्वाची विजिट होती लेनिन आणि खानकोजे यांच्यातली चर्चा. हा माणूस किती मोठमोठ्या लोकांना भेटलेला आहे. पण हे सगळं पहिलं बंद होण्याच्या आधी तुम्ही एक होता कारवारचं पुस्तक वाचलेलं असेल किंवा ऐकलं असेल. वीणा गवाणकरांनी लिहिलेलं आहे एक होता कारवार. कृषीतज्ञ होता, मोठा कृषीतज्ञ अमेरिकेतला आणि ब्लॅक सायंटिस्ट, म्हणजे निग्रो असून सुद्धा, कारण निग्रो नाही म्हणायला पाहिजे पण आफ्रिकन ब्लॅक कम्युनिटीतला. आणि तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर म्हणून मोठा सायंटिस्ट, त्याच्यावरचं पुस्तक आहे, अतिशय बेस्ट सेलर आहे, जमलं तर जरूर वाचा. वीणा गवाणकरांनी लिहिलेलं आहे. त्या कार्वरची सुद्धा ह्याची भेट झाली. तर ह्या भेटीगाठी अशा नाही की सर आम्हाला सही द्या असल्या नाही. प्रॉपर चर्चा आणि एकदा नाही दोनदा नाही अनेक दिवस चाललेल्या चर्चा.